नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने धुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण करण्यासाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्या अनुषंगाने काम पूर्ण होऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. धुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास लक्षात घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या पाठपुराव्याने सुमारे 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आणि आज काम पूर्ण होऊन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आज शिवसेनेच्या माध्यमातून बसस्टँड या परिसरामध्ये केलेल्या काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी उद्योगमंत्री व आमचे नेते उदय सामंत साहेब यांना आग्रह धरला होता की MIDCच्या माध्यमातून धुळे बसस्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की ज्याचा प्रश्न नाही, आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत धुळ्यामध्ये निधी मंजूर करा आणि बसस्टँडची कामं घ्या. मला वाटतं धुळे जिल्ह्यातली 2-4 बसस्टँडची कामं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून मंजूर करून दिली होती. अत्यंत चांगल्या दर्जाचं काम इथं केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या बसस्टँडवरती काही इमारतींचं सुद्धा उभारणी होणार आहे आणि त्यालासुद्धा अडचण येणार नाही. प्रस्तावित नवीन बसस्टँडसुद्धा शासनाकडे प्रस्तावित आहे आणि या दृष्टिकोनातून आमच्या टीमने मनोज भाऊ, हिरालाल अण्णा, संजीव भाऊ वाल्हे या सगळ्यांनी पाठपुरावा करून अत्यंत चांगलं काम, जनतेच्या हिताचं काम करणारं कोण तर शिवसेना हेच एक माध्यम आहे हे दाखवून दिलेलं आहे परत एकदा. आणि सगळ्यांनी या कार्यामध्ये सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.